या ठिकाणी बघा तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो साइन, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स आणि पेमेंट करायचे। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी स्वरूपाच्या या ठिकाणी 1974 जागा सुटलेल्या आहेत। याची ॲडव्हर्टाइज अगोदर सुटलेली आहे, याची लास्ट डेट बघणार आहोत आपण आणि या ठिकाणी पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट एकदा चेक करून घ्या। जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर यासाठी अप्लाय करा। या जागा खूप मोठ्या आहेत आणि या ठिकाणी बघा कंत्राटी बेसवरले आहेत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो या ठिकाणी बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी बेसिसवर या ठिकाणी पद आहेत। 1974 पद आहेत। तर या ठिकाणी जे इलिजिबल असतील किंवा या ठिकाणी याला फॉर्म भरू शकतात त्यांनी भरून टाका। यासाठी बघा आपण सर्व माहिती बघणार आहोत। तुम्हाला मी याचे ऑनलाईन मध्ये अप्लाय कुठं करायची त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल आणि या ठिकाणी बघा ऑनलाईन मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ऑनलाईन मध्ये कुठं जाऊन अप्लाय करायचं आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। या ठिकाणी यामध्ये बघा ही जे पद आहे ते समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी पद भरती आहे। तर यामध्ये तुमच्याकडून जे आहे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवण्यात आलेले आहेत। ही ऑफिशियल वेबसाईट आहे, मी तुम्हाला लिंक देऊन टाकणार आहे। यामध्ये बघा आपण बघूया या ठिकाणी वेळापत्रक आणि लिंक बाबत त्यांनी माहिती दिलेली आहे। तर लिंक देऊन टाकल, तुम्ही चेक करा। वेळापत्रक परीक्षा शुल्क बघा, खुल्या प्रवर्ग असाल तुम्ही तर 1000 रुपये फीस आहे, मागास प्रवर्ग असाल तर तुम्हाला 900 रुपये फीस आहे आणि जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला 900 रुपयेच राहणार आहे। यामध्ये माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क हे माफ राहणार आहे। ठीक आहे, शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आहे, त्यामुळे कुठेही ऑफलाईन देण्याचा प्रयत्न नका करू। यामध्ये बघा खाली तुम्हाला हे सर्व आवश्यक सूचना दिलेल्या आहेत, तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटवरती भेटून जातील। ॲडव्हर्टाइजमेंट कुठून घ्यायची आहे तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावरूनच तुम्हाला ती घ्यायची आहे। यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारची खोटी माहिती तुम्ही या ठिकाणी जोडू नका किंवा या ठिकाणी अप्लाय करू नका। ठीक आहे, तर त्याच्यावरती कारवाई होईल तुमच्याकडे जे आहे सध्याला जी माहिती आहे किंवा ज्या बाबी अवेलेबल आहेत त्याच तुम्हाला भरायच्यात। खाली आपण या ठिकाणी जागा बघून घेऊया थोडक्यामध्ये। बाकीची जी इन्स्ट्रक्शन्स आहेत ते नॉर्मल आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। यामध्ये बघा आपल्याला जे सगळ्यात महत्त्वाचं आहे जागा, इथं प्रवर्ग दिलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी बघा SC ST VJ A B C D SBC OBC SEBC EWS ओपन आणि टोटल हे सगळ्यांमध्ये दिलेलं आहे। तर सोशल रिझर्वेशन आहे आणि या ठिकाणी बघा पदसंख्या दिलेली आहे समांतर आरक्षणामध्ये। सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन, दिव्यांग आणि खाली आहे अनाथ। तर या सगळ्यांना सुद्धा याच्यामध्ये जे आहेत ते जागा भेटलेल्या आहेत। यामध्ये बघा टोटल जे तुम्हाला कास्टमध्ये सर्वसाधारणमध्ये जे तुम्ही जा असाल, जर ओपनमधूनच सांगतो, बाकीचे कास्टमध्ये तुम्ही तुमचं चेक करायचं आहे। या ठिकाणी बघा 297 जागा आहेत। तर ओपनमधून टोटल बघा या ठिकाणी 900 जागा दिलेल्या आहेत। यामध्ये ओपनमध्ये 297 जागा आहेत टोटल। ठीक आहे, लक्षात घ्यायचे तुम्हाला। त्यानंतर EWS मध्ये बघा सर्वसाधारणमध्ये 64, त्यानंतर SEBC ला 64 आहेत, OBC ला 81, SBC ला 23 आहेत, NTD ठीक आहे NTD ला वर्ग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे, याच्यामध्ये एक सुद्धा जागा नाही आहे। NTC मध्ये 10 आहेत, 20 आहेत याच्यामध्ये। NTB मध्ये या ठिकाणी VJ A मध्ये या ठिकाणी 1 आहे, 8 आहेत, ST मध्ये 35 आहेत, या ठिकाणी SC मध्ये तुम्हाला 48 आहेत। तर तुम्हाला जे मेरिट आहे तुमचं ते ओपनमध्येच लागलं जाईल। टोटल जागा आहेत या ठिकाणी 1974 जागा या ठिकाणी आहेत, लक्षात घ्या। तर हे सगळं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात। खाली बघा 10% नुसार त्या भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त जर कोणी येत असेल तर त्यांना सुद्धा दिलेलं आहे। या ठिकाणी बघा तुमचं पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता काय लागते। आयुर्वेदमध्ये BAMSS या ठिकाणी पदवीधर पाहिजे, युनानी BUMS पदवीधर पाहिजे, BSc नर्सिंग तरी पाहिजे किंवा BSc इन कम्युनिटी हेल्थमध्ये सुद्धा पाहिजे। तर याच्यापैकी तुम्हाला एक जर ते आहे ते लागणार आहे। यानंतर खाली प्रवेश परीक्षा या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला क्रायटेरिया कसा राहणार आहे, एक्झाम कशी घेतली जाणार आहे। तर प्रवेश परीक्षा ही 100 प्रश्नांची मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन राहील, एक प्रश्न 1 गुणासाठी, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही। परीक्षेला बऱ्याच विद्यार्थी देतात त्यांना माहितीच नसतं निगेटिव्ह आहे का नाही। उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी 45 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला लिस्टमध्ये जर नाव पाहिजे असेल तर तुम्हाला एवढं गुण आवश्यक आहेत। यामध्ये बघा तुमचं परीक्षेचा अभ्यासक्रम खाली दिलेला आहे, तो सुद्धा एकदा चेक करून घ्या। यामध्ये बघा टेस्ट नेम दिलेला आहे, पहिल्यामध्ये या सगळे पार्ट येतात। या ठिकाणी बघा तुम्ही
बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, बेसिक ह्युमन बॉडी, चाइल्ड हेल्थ, तुम्ही हे सगळं चेक करून घ्या. 15 आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज आहे, नंतर NHM प्रोग्राम रिलेटेड आहे. तर टोटल या ठिकाणी दिसू शकतं 100 क्वेश्चन आहेत, 100 प्रश्न आहेत. तर 20-20 हे बाकीच्या यांच्यासाठी आहे, 40 आणि 60 हे तुमच्या अभ्यासक्रमावरती असणार आहेत. या ठिकाणी व्हर्जन म्हणजे मीडियम बघा काय राहणार आहे, मराठी, इंग्लिश आणि बिलिंग्युअल राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 120 मिनिटाचा कालावधी तुम्हाला देणार आहे. म्हणजे एक जे आहे 100 प्रश्न, 100 गुण त्याकरता 120 मिनिटं. या ठिकाणी बघा परीक्षा टीप कम्प्युटर बेस्ड पद्धतीने आहे. म्हणजे जे एक प्रश्न ऑब्जेक्टिव्ह राहतो, क्वेश्चन 4 पर्याय असतात त्याला, त्या पद्धतीने होणार आहे तुम्हाला. या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट त्यानुसारच लागणार आहे, लक्षात घ्या. यामध्ये काय सांगितलं आहे बघा तुम्ही की तुमचं जे मार्क आहेत ते नॉर्मलायझेशन झाल्यानंतर या ठिकाणी जाहीर करण्यात येतील. या ठिकाणी सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहणार आहे. ठीक आहे. तुम्हाला नॉर्मलायझेशन जर कसं करायचं हे माहीत नसेल तर मी याचा व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि डिटेलमध्ये बनवलेलं आहे. बऱ्याच जणांना नॉर्मलायझेशन कळत नाही की मला मार्क जास्त आहेत तरी पण का या ठिकाणी मी सिलेक्ट नाही आहे किंवा मी लिस्टमध्ये येत नाही आहे. तर नॉर्मलायझेशननी काय फरक पडतो किंवा तुमचे मार्क कमी किंवा जास्त कसे होतात ह्याची डिटेल व्हिडिओ मी चांगला बनवलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा. तुम्हाला या ठिकाणी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा शेवटला तुम्हाला व्हिडिओच्या दिसून जाईल तो. तर त्या ठिकाणून तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी बघा तुम्हाला बाकीची इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेलं आहेत. जे तुम्हाला उमेदवाराचं अधिवास प्रमाणपत्र सर्वसाधारण अटी आहेत. महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, डोमासाईल. आणि या ठिकाणी जे महाराष्ट्र शासन परिपत्रक आहेत म्हणजे कर्नाटक सीमा भागातील असतील तर त्याच्याविषयी सेपरेट त्यांनी दिलेलं आहे. वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. प्रत्येकाने आपापली वयोमर्यादा किमान आणि कमाल या ठिकाणी बघून घ्यायची आहे. ते या ठिकाणी आरक्षणानुसार दिलेली आहे. अंशकालीन, खुला उमेदवार असेल, मागासवर्गीय असेल तर तुम्ही या ठिकाणी थांबून थोड्या वेळ बघू शकता या ठिकाणी किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. या ठिकाणी बघा बाकीचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला याचं प्रिंट काढून घ्यायचे, हाताने हे भरायचं आहे या ठिकाणी आणि सही करायचे. हे केल्याच्या नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईनमध्ये यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला देऊन टाकल. तर इथं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी बघा 18/11/2025 पासून सुरू झालं आहे. क्लोज युअर डेट 4/12/2025 आहे आणि शेवट ऑनलाईन पेमेंटसुद्धा 18 ते 4 मध्ये तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी बघा लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. जर तुम्हाला कसं करायचं हे नसेल माहीत तर हाऊ टू अप्लायवरती क्लिक करा, तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन येऊन जातील. क्लिक फॉर नवीन रजिस्ट्रेशन जर असेल तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो साईन, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स आणि पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी बघा खाली आल्यानंतर तुम्हाला हे नाव बिव सगळं दिसेल, तुमचं आडनाव असेल किंवा बाकीची सगळी माहिती, मोबाईल नंबर, या ठिकाणी ईमेल ID, सिक्युरिटी कोड सगळं टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे, जास्त हार्ड नाही आहे. शेवटी पेमेंट करून टाकायचं आहे आणि याची प्रिंट तुम्ही या ठिकाणी सेव्ह किंवा अपलोड करून ठेवू शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने बघा हे जे आहे पद आहेत 1974 पद आहेत या ठिकाणी. याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरा. याच्या नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.